नेते आणि काय काय म्हणणं आहे तुमचं काय? वैजापूर तालुका वैजापूर तालुका वैजापूर तालुक्यामध्ये आम्ही वैजापूर तालुक्यात नगरपालिका वैजापूर तालुक्यामध्ये वैजापूर तालुक्यामध्ये आम्ही आता नगरपालिका लढलो. नगरपालिका स्वबळावर लढलो. भारतीय जनता पार्टी आम्ही स्वबळावर स्वतः सत्तेवर आलो आणि त्या आमचं म्हणणं आहे आम्हाला न्याय नाही दिला. वैजापूरला फक्त 3 जिल्हा परिषद देत आहे. 3 आमची ताकद आहे. आम्ही 20 वर्षापासून काम करतो. 20 वर्षापासून काम करतो. 20 वर्षापासून काम करतो. ज्या स्थानिक आमदारांनी आमच्या चित्रावागचा बाप काढला. ज्या आमदारांनी नगरपालिकेमध्ये चित्रावागचा आमच्या नेत्या चित्राताई वाघ यांचा बाप काढला आणि त्या आमदारासोबत आज आघाडी घोषित करायची. झालेली युती वैजापूरला मान्य नाही. वैजापूरच्या बाबतीमध्ये झालेली युती आम्हाला मान्य नाही आणि भाजपची चांगली ताकद आहे. एक तर पक्षाला आमची विनंती आहे एक तर मैत्रीपूर्ण लढत करावी. नसता कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ज्ञानेश्वर पाटील जगताप यांच्या नेतृत्वात आम्ही विकास आघाडीची घोषणा करत आहे. आणि वैजापूर तुम्ही इथं आलेले भाजपने आमच्यावर अन्याय केला. आम्हाला फक्त 3 जागा देत आहे. आज आमच्याकडे नगरपालिका आहे. आमची मार्केट कमिटीत देखील सत्ता आहे. आमची जास्तीची सीट आहे मार्केट कमिटीत. परंतु आज आमच्यावर अन्याय होतोय. आमच्या 6 सर्कल मध्ये आमच्या ज्या ठिकाणी आता सध्या स्टँडिंग पंचायत समिती असताना आमची ती पंचायत समिती कापण्यात आली. त्यामुळे आम्ही आता वैजापूर विकास आघाडी म्हणून हे काम करत. मला थोडं याच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं मला सांगा की काय नेमकं तुमचं की एकदम तुम्ही मंत्र्यांच्या गाडीवर गेले आणि युती करू नका. महत्वाचं असं आहे नगरपालिकेला आम्ही युती करा असा आग्रह केला. भाजपला जागा सोडा असा आम्ही आग्रह केला होता. त्यावेळेस युती केली नाही. आता आमची भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली आहे आणि ग्रामीण भागातला कार्यकर्त्याचा आदर करता भारतीय जनता पार्टीची ताकद बघता. आम्हाला ही युती मान्य नाही. वैजापूर तालुक्यामध्ये सगळ्या जागे जसं शिलोड आणि सोयगाव मध्ये सगळ्या लोकांना लढण्यासाठी संधी दिली तशीच वैजापूर तालुक्यामध्ये सगळे बीफार्म आम्हाला द्यावे अशी आमची पक्षाला विनंती आहे. जर नाही दिलं तर आम्हाला काहीतरी या गोष्टीवर विचार करावा लागेल हे आपला तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो.